तर आज असं काय झालं की सकाळीच आपल्या रूमच्या बाहेर आले होते बघा पोलीस, आणि ते कशामुळे आले ते जर पाहायचं असेल तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत पहा. मी हा बघा राहुल, आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसांनी. तर मी आज सकाळीच बघा ब्रश करू लागलो, आणि ब्रश करता वेळी बाहेर आलो तर बघतोय काय, रूमच्या बाहेरच पोलीस थांबले होते बघा. ते पण 100 मीटरच्या अंतरावर, जणू काय असं एखादा व्हीआयपी गेस्ट आपल्या कॉलेजला येणार होता, पण तसं काय नव्हतं बघा. असे पांढऱ्या कपडेवाले माणसं परेड मारू लागले. आज होता बघा आपला लास्टचा पेपर, त्याच्यामुळे म्हणलं ब्लॉग तरी काढा. तर तुम्ही पाहू शकता लास्टचा पेपर असल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम भारी अशी स्माइल पण होती बघा, आणि त्या स्माइल मागं थोडं दुःख पण होतं. शेवटचा पेपर कसं जाईन, तर थोड्या वेळाने मस्त पेपर देऊन आलो बघा. तुम्ही पाहू शकता आपला पेपर थोडा अवघड गेला होता, पण होऊन पण गेला होता. त्याच्यामुळे डोक्यामागचं सगळं टेन्शन गेलं होतं, आणि आता आपण रिकामा डोक्याने गावाकडे जाऊ शकणार होतो. त्याच्यामुळे मस्त बॅग भरली आणि गावाकडे निघालो होतो. आणि सिटीमध्ये आलो मस्तपैकी सुकून चहावर जाऊन सुकून के साथ चहा पिला बघा, आणि थोड्याच वेळाने आलो बघा मग मी रेल्वे स्टेशनला. आणि रेल्वे स्टेशनला आल्यावर तुम्ही पाहू शकता वंदे भारत सुपरफास्ट ट्रेन जाऊ लागली. एकदम टॉप क्लासची ट्रेन आहे बघा. सगळे डबे एकदम भारी स्वच्छ, आणि सगळेचे सगळे एसीचे डबे आहेत बघा. त्याच्यामुळे ट्रेनचं तिकीट पण खूपच महाग आहे बघा. ते आपलं काय परवडत नाही. मग काय अचानक रेल्वे स्टेशनवर आपले डिप्लोमाचे मित्र पण भेटले. असो, पण जुने मित्र भेटले की सगळ्या जुन्या आठवणी एकदम ताजा होऊन जातात बघा. आणि त्यांना थोडा वेळ गप्पा मारल्या, आणि तेवढ्यात आपली रेल्वे पण येऊन गेली, आणि भूक पण जोरात लागली होती. त्याच्यामुळे रेल्वेत बसल्या बसल्या समोसे घेतले खायला. तर आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला तर लाईक, फॉलो अँड कमेंट करून जा. टाटा.